गाव नाराज व्हायला लागली. तुम्ही आज बोर्ड काढता, तुमचं प्रशासन बोर्ड काढतंय स्वतः, उद्या तुम्हाला बी लावायचेत. आमच्या भीतीला तुमचे पॉम्पलेट चिटकायचे. तुमचं पॉम्पलेट घेऊन तर आमच्या दारापोत यावं लागेल ना तुम्हाला, याला मतदान कर म्हणून. आमच्या दाराला आता आम्ही लावायला लागलो पॉम्पलेट. तुम्ही लय गलत करायला लागला. तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमचा हे डाव हे फेल जाणार आहे. मी हरणार नाही, अजिबात हरणार नाही. मी हरवणार. मी डाव टाकला शेवटचा, तुम्ही गुल. हां, हे बी सांगतो, माझं जवळ बेले डाव आहे. मी बी माझ्या बघतोय, तुमची समाज बी बघतो माझे. मला वाटतं 8-9 तारखेपर्यंत यांची माझ्या बघावी आपण, आणि नंतर आपण कामाला लागावं मराठा समाजात. नंतरचं काय आंदोलनाचं पवित्र असेल का? नाही, माझं तसंच असतं. मी आधी काहीच सांगत नसतो. आणि सांगितलं की त्यांची फजितीच होती. मी सांगत नसतो आणि टायमाला केल्याशिवाय मी सोडत नाही. कारण मला चॅलेंज दिलेलं चालत नाही. तुम्ही गोडी गुलाबीने काही करा, आपली कशातच तयारी असते. आणि तुम्ही फडणवीस साहेब गोडीनंच ह्यो मार्ग काढा. तुम्हाला आणखीनच संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. तुम्ही लाट मराठींच्या अंगावर घेऊ नका.